गेल्या 3 दिवसापासून राज्यातील कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारलाय। त्यांच्या वेगवेगळ्या मागण्या आपल्याला पाहायला मिळतात। या संपात जे आहे ते शासकीय कर्मचारी, निमशासकीय कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सुद्धा सहभागी झालेत। आता छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य विभाग प्रशासनातील हे चित्र पाहतोय। हे कार्यालय आहे, मात्र या कार्यालयात जे आहे त्या सकाळपासून कोणताही कर्मचारी अधिकारी दाखल झाला नाही। त्यामुळे या कार्यालयात जे आहे ते पूर्णपणे आपल्याला शुकशुकाट पाहायला मिळतो। अगदी फाईल जे आहेत जशाला तशा टेबलवर आपल्याला पाहायला मिळतात। सगळे कॅम्प्युटर सुद्धा बंद पाहायला मिळतात। मात्र असं असलं तरी काही मोजके फॅन या कार्यालयात सुरू असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळतं। आज सकाळी जे आहे ते घाटी रुग्णालयात नर्सेसच्या वतीने सुद्धा आंदोलन करण्यात आलं होतं आणि आज या संपाचा, या आंदोलनाचा 4था दिवस आहे। काल जे आहे ते सुकाणू समितीची बैठक मुंबईत पार पडली होती। मात्र असं असलं तरी त्या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही, म्हणून जे आहे ते हे सगळे आंदोलक संपावर ठाम आहेत आणि पुढील काही दिवसात तोडगा निघेल अशी आशा असलं तरी जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत आम्ही संप मागे घेणार नाही असा इशारा सुद्धा आंदोलकांनी दिलाय। विशेष करून जे आहे ते जुनी पेन्शन योजना लागू करावी, त्याचबरोबर कंत्राटी पद रद्द करावेत आणि रिक्त जागा आहेत त्यावर सुद्धा नोकर भरती करण्यात यावी, यासह विविध 18 ते 21 मागण्या या सगळ्या आंदोलकांच्या आहेत। आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य विभाग प्रशासनातील हे सगळं आपण चित्र पाहतोय। या सगळ्या कार्यालयात जे आहे ते शुकशुकाट पाहायला मिळतो। एकही कर्मचारी जे आहे ते गेल्या 4 दिवसापासून कार्यालयात आलेले नाही, त्यामुळे जे आहे ते अनेक टेबलवर फाईलच्या अशा थप्प्या लागलेल्या पाहायला मिळतात। अनेक कामांचा खोळंबा या ठिकाणी होताना पाहायला मिळतो। आता राज्य शासन यावर काय निर्णय घेतं, या सगळ्या आंदोलनावर काय तोडगा निघतो हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन अमित आडेसह ज्ञानेश्वर लोंढे, TVN मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।